5 मिनिटापूर्वी मुंबईचा महापौर कोण होणार नाव जाहीर झालं। संपूर्ण महाराष्ट्र हादरला जेव्हा एकाचं वेगळंच नाव समोर आलं, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता। हे नाव ऐकून देशातल्या सगळ्यात मोठा पक्ष भाजप देखील हादरलाय, कारण की एका रात्रीत एकाच व्यक्तीने सगळा खेळच पलटी केलाय। कालपर्यंत सगळे लोक वेगळाच विचार करत होते, वातावरण ही वेगळंच होतं, पण आजचे जे नाव समोर आलंय त्याचा विचार भाजप या पक्षाने देखील केला नव्हता। एक अशी घडामोड काल रात्री घडली जी ना संपूर्ण टीव्हीत दिसली ना कोणत्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली। एक गाडी तिचा पाठलाग प्रत्येक पत्रकार करत होते, पण खरी माहिती रेकॉर्ड झाली नाही। ती घडली एका बंद दाराच्या सोशल मीडियापर्यंत। कालपर्यंत अफवानं पीक आलं होतं। कुणी म्हणतंय महायुती तुटणार, तर कुणी म्हणतंय शिंदे गट ठाकरे पुन्हा एकत्र येणार। पण या सगळ्यांच्या गोंधळात एक नाव, वेगळंच नाव या ठिकाणी चर्चेत आलाय, ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आणि शिंदेंनी भाजपला न सांगता एक असा मास्टर स्ट्रोक खेळलाय, ज्याचा कुणीही देवेंद्र फडणवीस यांनाही लागला नव्हता। हा खेळ नेमका काय आहे, शिंदेंनी भाजपच्या गोठ्यात शिरून कोणाशी हात मिळवणी केली, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने उघडणार आहोत। ही गोष्ट सुरू होते दिल्लीच्या त्या हाय प्रोफाईल बैठकपासून। एकनाथ शिंदे विशेष विमानाने दिल्लीला पोहोचले। त्यांच्यासोबत मोजकीच विश्वासू सहकारी होते। त्यांना तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आले। बाहेर कडाक्याची थंडी होती, पण बंद खोलीत मात्र राजकारणाचे वातावरण कमालीचे तापलेले होते। कल्पनेच्या पडद्यावर हे चित्र, एका बाजूला सत्तेचे चाणक्य अमित शहा बसले होते आणि दुसऱ्या बाजूला जमिनीवरचा कार्यकर्ता, ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेले एकनाथ शिंदे। शहा यांना थेट फाईल समोर ठेवली आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, एकनाथजी, मुंबईवर आमचा दावा असेल, यंदा भाजपचा महापौर बसवण्याचे आमचे स्वप्न, आणि त्यासाठी तुम्हाला सहकार्य देखील करावे लागेल। शिंदेंनी तितक्याच शांतपणे उत्तर दिलं आणि अमित शहा, मी मुख्यमंत्री झालो ते शिवसैनिकांच्या जोरावर। जर तुम्ही मुंबईत शिवसैनिकांचा महापौर नसेल, तर माझे कार्यकर्ते देखील मला विचारतील की आपण सत्तेत का गेलो नाही। शिवसेनेचा पाया हा मुंबई आहे, आणि तो आम्ही जर सोडला तर आमचं अस्तित्व काय उरेल। या संवादानंतर ही काही काळ शांतता पसरली। ही शांतता होती ती धोक्याची। याच बैठकीत ते असं वळणाला आलं, ज्याची चर्चा आजही संपूर्ण राजकीय वर्तुळात गुपित म्हणून केली जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा शिंदेंनी आपला आग्रह सोडला नाही, तेव्हा काही फायलींचा उल्लेख करण्यात आला। राजकारणाचा सत्तेचा वापर जसा खुर्ची मिळवण्यासाठी होतो, तसाच तो विरोधकांच्या सहकार्यांना नमवण्यासाठीही होतो। असं म्हटलं जातं की शिंदेच्या काही मंत्र्यांच्या विरोधात असलेल्या जुन्या तक्रारी आणि ईडीच्या चौकशीच्या संदर्भात तिथे देण्यात आला। जर युतीमध्ये राहून आमचेच ऐकले जात नसेल, तर आम्हाला पावले उचलावी लागतील, असा एक छुपा निरोप शिंदेंना मिळाला होता। हा केवळ एक इशारा नव्हता, तर ती सरळ सरळ या ठिकाणी धमकी होती। शिंदेंना ठाऊक होतं की जर त्यांनी आता माघार घेतली तर त्यांचं राजकारण या ठिकाणी संपेल, आणि जर लढले तर यंत्रणांचा सामना करावा लागेल। पण शिंदे झुकले नाही। दिल्लीच्या त्या थंड वातावरणात अमित शहा यांच्यासमोर हे हो किंवा नाही असं काहीही न सांगता शिंदे एकदम बाहेर पडले खरे, पण त्यांच्या मनात संतापाची लाट होती। विमानतळावर जाताना त्यांच्या डोक्यात एकच चित्र सुरू होतं, जर आज भाजप समोर गुडघे टेकले तर उद्या शिवसैनिक आपल्याला कधीच माफ करणार नाही। आणि इथूनच सुरू होतो तो थरार, ज्याला राजकारणाच्या इतिहासात ऑपरेशन भगवा म्हटलं जाईल। दिल्लीतून मुंबईत उतरता शिंदेंनी आपल्या 2 अत्यंत विश्वासू शिलेदारांना बोलवून घेतलं आणि असा एक निरोप दिला जो कुणालाही अपेक्षित नव्हता। हा निरोप होता मातोश्रीसाठी, पण हे सगळं जाहीरपणे होणं शक्य नव्हतं। पत्रकारांचे कॅमेरे वर्षा बंगल्यावर आणि मातोश्रीवर 24 तास तैनात होते। त्यामुळे शिंदेंनी एक जुनी पद्धत वापरली, म्हणजेच मध्यरात्री 2 वाजता पावसाचा जोर असताना शिंदेंची एक खासगी गाडी मंत्रालयाच्या मागच्या बाजूने निघाली। कोणालाही वाटलं नाही की या गाडीत स्वतः मुख्यमंत्री बसले। ही गाडी मातोश्रीवर गेली तर या ठिकाणी मुंबईच्या पूर्व उपनगरातील एक अशा गुप्त फार्म हाऊसवर पोहोचली, जिथे कोणाचंही लक्ष नव्हतं। तिथे आधीच गाड्या उभ्या होत्या। एक गाडी होती ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्याची, आणि दुसरी होती अशा मध्यस्थाची, जे दोन्ही गटात आजही आदरणीय मानला जातो। त्या बंद खोलीत जे घडलं ते ऐकून कोणाचेही डोळे पांढरे होतील। तिथे उद्धव ठाकरेंचे सर्वात जवळचे शिलेदार हजर होते, पण सुरुवातीला काही काळ तिथे प्रचंड शांतता दिसली। दोन्ही बाजूंनी एकमेकांकडे संशयानं पाहिलं, आणि मग ठाकरेंच्या एका ज्येष्ठ नेत्याने शांतता ही भंग केली। ते शिंदेंना उद्देशून म्हणाले, एकनाथराव, आपण 2.5 वर्षापासून काय केलं हे आपल्याला या इतिहासाला जमा झालंय, पण आज तुमचा प्रश्न किंवा आमचा प्रश्न नाहीये। आज प्रश्न आहे तो बाळासाहेबांच्या शिवसेनेचा। दिल्लीला वाटते की शिवसेनेचे 2 तुकडे झालेत, म्हणजे शिवसेना संपली। आज मुंबईवर त्यांचा डोळा आहे। जर बीएमसी त्यांच्या ताब्यात गेली तर मराठी माणसाला कोणी विचारणार नाही। बाळासाहेबांनी ज्या मुंबईसाठी आयुष्य वेचलं ती मुंबई वाचवण्यासाठी तुम्हाला एकत्र यावंच लागेल।
ते नेते पुढे म्हणाले, तुम्हाला आज गद्दार म्हणत असतील, पण जर तुम्ही भाजपला रोखलं आणि शिवसेनेचा महापौर बसवला तर तुम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकांचे आनंद दिघेवाल. भाजपला शिवसेना संपवायची आहे, मग ती तुमची असो वा आमची. आज जर आपण एकत्र नाही आलो तर इतिहासात अशी नोंद होईल की शिवसैनिकांनी आपलंच घर दुसऱ्याला विकलं. चला तर मुंबईवर भगवा वाचवण्यासाठी आपण एकत्र होऊया. हे शब्द शिंदेंच्या जिव्हारी लागले आणि तिथे असलेल्या उपस्थित सूत्रांच्या मते शिंदेंच्या डोळ्यात त्यावेळी एक वेगळी चमक होती. तिथे शब्द दिला, मुंबईत भगवा फडकणार आणि तो शिवसेनेचाच असणार. तिथेच ठिणगी पडली एक अशा तिसऱ्या आघाडीची जी भाजपलाही सत्तेबाहेर ठेवणार होती. एक मोठ्या खेळाची पहिली झलक जगाला दिसली. ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजे KDMCची मध्ये राजकारणात कोणतीही एक मोठी गोष्ट करण्यापूर्वी एक लॅबोरेटरी टेस्ट केली जाते आणि KDMC शिंदेसाठी तीच प्रयोगशाळा होती. तिथे 21 जागांचा मोठा खेळ होता. भाजप 50 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा दावा करत होती, मात्र शिंदेकडे या ठिकाणी 53 जागा उरल्या होत्या. भाजपला खात्री होती की सत्तेच्या लाभासाठी शिंदे त्यांच्याकडे येतील, पण शिंदेच्या मनात वेगळंच वादळ होतं. आणि रात्रीच्या वेळी राज ठाकरेंशी हातमिळवणी केली. त्या क्षणी श्रीकांत शिंदेंनी मनसेचा पाठिंबा जाहीर केला. त्या क्षणी या ठिकाणी दिल्लीच्या भाजप कार्यालयात सन्नाटा पसरला. पण खरा धक्का तर अजून बाकी होता. उद्धव ठाकरे जे अकळ नगरसेवक या ठिकाणी त्यांना कोणतीही अटीशिवाय शिंदेच्या प्रस्तावना पाठिंबा होता. हाच तो KDMC मॉडेल होता. पत्रकारांना वाटलं हे केवळ स्थानिक युती आहे, पण वास्तवात तो मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी केलेला एक ड्राय रन होता. राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रक्रियेत किंगमेकरची भूमिका स्वीकारली आहे. मात्र मनसेचे नेते आणि शिंदेचे गुंतांनी या ठिकाणी मध्यरात्री अनेकदा अंधेरी आणि दादरच्या काही गुपित ठिकाणी भेटी घेतल्या. इतकंच नाही तर काँग्रेसच्या बड्या नेत्यांशीही फोनवर संवाद सुरू होता. काँग्रेसचा निरोप स्पष्ट होता की आम्ही थेट तुमच्या या ठिकाणी येणार नाही. भाजपला पाडण्यासाठी आम्ही ठाकरेंच्या उमेदवारांना किंवा तुमच्या समर्पित उमेदवारांना पाठिंबा देऊ. याचवेळी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी मातोश्रीला निरोप दिला, जर भाजपला सत्तेपासून रोखायचं असेल तर आम्ही शिवसेनेच्या महापौराला पाठिंबा द्यायला पूर्णपणे तयार आहोत. अगदी MIMच्या सारख्या पक्षांना या ठिकाणी प्रयोगशाळासाठी अशा पद्धतीने तयार करण्यात आलं की ज्यामुळे भाजपची ही हक्काची मतं विभागली जाईल आणि याच ठिकाणी महायुतीची मतं शिंदेच्या बाजूला झोपतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व घडामोडी घडत असताना राज्याचे चाणक्य मानले जाणारे देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर होते आणि तिथूनच परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पण दिल्लीच्या हालचाली आणि मुंबईच्या या अत्यंत गुप्त बैठकांमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. ती पत्रकारांना वाटत होतं की फडणवीस परत आल्यानंतर सगळं शांत होईल, पण शिंदेंनी आधीच इतकी मोठी तटबंदी उभारली होती की भेटणं आता अशक्य होतं. ही बातमी संपूर्ण ऐकल्यावर अशा वळणावर आलो जिथे संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखला गेलाय. मुंबईचा महापौर नेमका कोण होणार या प्रश्नाचे 3 स्फोटक शक्यतामध्ये दडले आहेत. या संपूर्ण राजकारण देशाचं राजकारण या ठिकाणी बदलू शकतं. पहिली शक्यता अशी आहे की शेवटी भाजपचं दबाव तंत्र काम करेल. शिंदे आणि भाजपमध्ये 50-50% हा फॉर्म्युला म्हणजेच 2.5 वर्ष भाजपचा महापौर आणि 2.5 वर्ष शिंदेचा महापौर होईल. यामुळे महायुतीत वाचेल, पण ही शक्यता सध्या दुसरे वाटते. कारण शिंदेने पक्क केलं की भाजपचा महापौर बसला तर शिंदेचं वर्चस्व कमी होईल. त्यामुळे या ठिकाणी जोर लावतील, ही पहिली शक्यता. आणि दुसरी शक्यता जी म्हणजे भाजप आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढेल. दिल्लीची ताकद आणि चाणक्य नीती वापरून भाजप काही अपक्षांना आणि शिंदे गटातील काही असंतुष्ट नागरिकांना नगरसेवकांना आपल्याकडे खेचू शकेल आणि याच स्वतःच्या जिद्दीवर भाजप आपला महापौर पूर्ण काळासाठी बसवेल. तर शिंदे भाजपमधली दरी या ठिकाणी कायमची वाढेल. यामुळे केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यातली महायुती सुद्धा धोके देऊ शकते. तिसरी सगळ्यात स्फोटक या ठिकाणी महत्त्वाची घटना म्हणजे सध्या मुंबईच्या हवेत वाऱ्यासारखी पसरली जाणारी म्हणजे शिवसेना म्हणून सर्व गट पुन्हा एकत्र येतील. शिंदे ठाकरे या सगळे हवेदवे या ठिकाणी विसरून राज ठाकरेंच्या मध्यस्थानी या ठिकाणी काँग्रेस मतच्या पाठिंब्याने भाजपला सत्तेबाहेर फेकतील. राज ठाकरेंनी दोन्ही शिवसैनिकांच्या नगरसेवकांना एकाच व्यासपीठावर आणण्याची तयारी देखील सुरू केली असून शक्यता देखील या ठिकाणी नाकारता येत नाही. जर असं झालं तर भारताच्या राजकारणातील आजवरचा सगळ्यात मोठा आणि पॉलिटिकल रियून ठरेल. आता चेंडू खरं तर दोन्ही मोठ्या नेत्यांच्या हातात आहे, तर स्वाभिमानी सत्ता युती स्वतःचा फैसला काही तासातच होईल. तुम्हाला नेमकं काय वाटतं? 3 शक्यतांपैकी कोण बाजी मारणार? उपमहापौर महापौर कोणत्या पक्षाचा होणार? शिंदेचा मास्टर स्ट्रोक भाजपला धूळ चालणार का शिंदे ठाकरे एकत्र होऊन भाजपचा कायमचा विरोधात बसणार? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.